केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल फ्रान्स सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत। गोयल आजपासून फ्रान्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। फ्रान्सनं दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहिष्णुता धोरणाला दाखवलेला पाठिंबा भारतासाठी मोलाचा आहे। यामुळे जागतिक समुदाय भारतासोबत असल्याचा विश्वास वाढला, असं गोयल म्हणाले। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले दृढ वैयक्तिक संबंध आणि नियमित भेटींमुळे भारत फ्रान्स संबंधांना नवी गती मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं। हा पाठिंबा दोन्ही देशांमधल्या मैत्री आणि सहकार्याचं द्योतक आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईला बळ मिळालं आहे, असं ते म्हणाले। हा दौरा भारत आणि युरोपातल्या प्रमुख भागीदारांमध्ये सामरिक तसंच आर्थिक संबंध दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचं प्रतीक आहे। या दौऱ्यात गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री एरिक लॉम्बार्ड तसंच व्यापार मंत्री लॉरेंट मार्टिन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। भारत फ्रान्स आर्थिक भागीदारी मजबूत करणं आणि व्यापार तसंच गुंतवणूक सहकार्यासाठी नवीन संधी शोधणं यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे। वाणिज्य मंत्री फ्रान्समधल्या प्रमुख उद्योजकांसोबतही चर्चा करणार आहेत। यानंतरच्या बातम्या